नमस्कार. नाव काय आपलं? प्रीतम मनोरे. प्रीतम मनोरे. वा, आपण किती वर्षापासून दम्याचा त्रास होता? मला साधारण 9 वर्ष. 9 वर्षापासून. कुठे राहता आपण? औरंगाबाद रेल्वे स्टेशन. औरंगाबाद रेल्वे स्टेशन. वा. आणि मग आता 9 वर्षापासून तुम्ही इलाज करत होते? इलाज केला मध्ये पण नाही झाला, फरक नाही पडला. वा. काय काय इलाज होता? गोळ्या मेडिकलच्या गोळ्या वगैरे सर्दी झाली. काय पंप वगैरे होतो वाढायला? पंप होता कधी काही गोळ्या. वा. दिवसात किती वेळ ओढत होते? हे साधारण 2-3 दिवसामध्ये. मग आपल्याकडे आले तर पंप वाढायची गरज पडली की नाही? नाही कधी नाही. पहिल्या दिवशी वाढायची गरज पडली? पहिल्या दिवशी पडली. पडली. मग त्याच्यानंतर नाही. म्हणजे पहिल्या दिवशी पंप बंद झाला साधारणतः आपला. बरं, मग आपल्या दवाखान्याविषयी तुम्ही काय बोलू इच्छिता? ट्रीटमेंट चांगली सर. ट्रीटमेंट चांगली आहे. असं इतर ठिकाणी तुम्हाला म्हटलं होतं तुमचं दमा नीट होईल, तुमचा पंप बंद होईल, कोणी म्हटलं असं नाही. सर तुम्ही काय बोलू इच्छिता आपल्या दवाखान्यामध्ये? रिझल्ट तो चांगला आहे. समजा 75% रिझल्ट पडला पाहिजे. 75% पण पूर्णपणे बरं नाही झालं. पूर्ण बरं होईल ते खरंच. 7 दिवसाची आपण आता ही 1 महिन्याची औषधी दिलेली आहे. ही फक्त एक साधारणतः आहे. बाकी दुसरे जे हेवी जे पहिलं आपण दिलं होतं ते जर 3 दिवसाचं घेतलं असतं ना अजून तर गरजच नव्हती आपल्याला पुढे घ्यायची. पण ते महाग पडते त्या औषधी. आधी 3 दिवसांनी कंटिन्यू घ्यायचे का? 3 जण घेतली असती ती तर खूप चांगलं होतं. म्हणजे हे काहीच राहिलं नसतं. जे तुम्ही 75% म्हणतात 25% कसं राहील ती सुद्धा राहिली नसती. अच्छा, ठीक आहे. द्या 3 दिवसांनी द्या. नाही का कंटिन्यू करायला. फक्त फरक पडणं हा उद्देश आहे. फरक पडला फरक पडलं तर आमच्याकडे असे 10 पेशंट आमच्याकडे आणखी असे आहे. पहिल्या दिवशी ज्या वेळेला तुम्हाला विश्वास येत नव्हता तुम्ही एकच दिवसाची औषधी घेऊन गेली. मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही औषधी सकाळी घ्या, संध्याकाळी मला फोन करा. मी तुम्हाला हे सुद्धा म्हटलं मला फोन करायची गरज नाही. दाब वगैरे लागते ती कमी होईल सर. तुम्ही खूप कमी टोटली कमी. शेतात काम करतात आपल्याकडे लोक. त्यांनी दम्याचा इलाज केला ना, काही काही असे पेशंट होते बरोबर पंप ठेवावा लागायचा. किती वेळेला पंप उडत होते हे सुद्धा लक्षात राहत नव्हतं. पण त्यांचे सुद्धा म्हणजे शेतात काम करायला मेहनत कमी लागत नाही. आता तुम्ही तर ड्रायव्हिंग करता, तुम्हाला एवढं म्हणजे काही धावपळ वजन नाही आहे उठल्याचं. तरी पण आज धंदा थोडंफार. नाही पण शेतात काम करणं किती मेहनत असते ते टोटल क्लिअर होतं. हार्ड वगैरे करतो. त्यांचा चालू होत नाही. टोटल क्लिअर होतं. त्याचं काहीच प्रॉब्लेम. हो.